आपण श्री संत एकनाथ महाराज पैठण या ठिकाणी आलेलो आहोत. कोपऱ्यातून दिंड्या येत आहेत बघा. भव्य दिव्य असा हा महाराष्ट्रातील सोहळा आहे आणि कुठली तरी एक दिंडी येत आहे. खूप अतिशय शिस्तमंदी आहे. दादा कोण्या गावची दिंडी आहे आपली? आमची चिचखेड शिंदखेड राज्य आहे का? हा चिचखेड बरोबर. बुलढाणा जिल्ह्यातली आहे का? तालुका जळगाव राजा. किती आहेत आपल्यामध्ये भक्त? 50 वारकरी आहेत. 50 आहेत. हा. महिला किती येतात? त्यामध्ये 30 महिला आहेत आणि 20 पुरुष आहेत. बर. किती वर्षाची परंपरा? 50 वर्षापासूनची परंपरा आहे आमची. 50 वर्ष झाले चालती का? हा. बरं, लवाजमा घेण्यासाठी वाहन वगैरे काय आहे? एक पिकअप आहे सोबत. पिकअप आहे का? हा. आणि आता तिथं जागा उतरण्यासाठी कुठे आहे तुम्हाला? वाळवंटामध्ये. वाळवंटामध्ये जागा स्थायिक आहे का? दिंडीमध्ये कोणाच्या नावावर चालते? म्हणजे आसरूबा महाराज चिचखेड. वा वा वा. आणि तुम्हाला टँकर पाण्याचं वगैरे हे सर्व काही? नाही, पाण्याची सुविधा नाही आमच्या वाळवंटामध्ये. कशी व्यवस्था आहे? वाळवंटात भेटतंय पाणी आम्हाला. भेटतं नाही व्यवस्था? हा, हा. वा. आणि रस्त्याने चालत असताना वाटचालीमध्ये भक्तजन कशी बरी व्यवस्था घेतात? सकाळी काकडा, दुपारी नाटाचं भजन, संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री जागर. बरं. रात्री कीर्तन पण होतं? प्रवचन होत आहे, भजन होत आहे. कीर्तनकार आहेत का दिंडी? हो, आहेत. कोण आहेत? हे रामकृष्ण हरी बाबा. किती वर्ष झाले आता तुम्ही येता दिंडीमध्ये? या मी 12 वर्ष चाली यावेळेस. बरं. तेव्हापासून दिंडीला येऊ लागलो. बरं. आणि रस्त्याने वाटचालीमध्ये चालत असताना काय अनुभव काय आहेत काही सांगा आम्हाला. खूप अनुभव येतात. बरं. जी मंडळी असते ज्या गावामध्ये आम्ही जातो त्यामुळे गावातली लोक सर्व आमची व्यवस्था करतात, पाण्याची, जेवणाची, खावण्याची. आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्ही भजन कीर्तन सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करतो. बरं. दरवर्षीपेक्षा काही उन्हाचं काही जाणवलं का आपल्याला? नाही, थोडं जाणवलं. आणि पण काही अडचण नाही, सगळं व्यवस्थित आहे. तुमचा म्हणजे तुम्ही कीर्तनकार आहो ना? हो. कुठं झाला? कोण्या संस्थेला अभ्यास झाला? आमचा सिद्धपेठामध्ये आळंदीला अभ्यास होईल. जयराम महाराज भोसले. जयराम बुवाचे शिष्य आहेत तुम्ही? वा वा. एकदा जयराम बुवाच्या शिष्यासाठी टाळी वाजवून स्वागत करा. आता काही पाठीमागं महिला आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की त्यांच्याकडे तुळस वृंदावन आहे बघा. तुळस वृंदावनवाले थोडे समोर या. आणि त्यांच्याकडे एक कला आहे की ते त्या तुळशी वृंदावनाला हात लावत नाहीत. ताई, तुम्ही हात न लावता कशी वाटचाल करता बरं? आणि पावली पण खेळता, पण ते पडत नाही का डोक्यावरची तुळस? वा वा. एक अभंग नाही ते खाली गवळण म्हणा आता वाटचालीमध्ये आणि चालू आपण, कारण वेळ होत आहे. आशिष ते ताईकडे द्या, हातात घ्या. म्हणा म्हणा एक चालता गोपी संग खेळ खेळ लावली, गोपी संग खेळ खेळ लावली. संत गुरुबाच्या घरी, संत गुरुबाच्या घरी, चिखल तुडू लागे हरी, चिखल तुडू लागे हरी. मडके घरे नाना परियन लावली, मडके घरे नाना परियन लावली. वृंदावनी तुळसबाई कोण लावली, वृंदावनी तुळसबाई कोण लावली. संत कबीराच्या घरी, संत कबीराच्या घरी, विनू लागे हरी, शेले विनू लागे हरी. घरे नाना परियन लावली, घरे नाना परियन लावली. वृंदावनी तुळसबाई कोण लावली, वृंदावनी तुळसबाई कोण लावली. संत सावत्याच्या घरी, संत सावत्याच्या घरी, भाजी खुडू लागे हरी, भाजी खुडू लागे हरी. जुड्या बांधे ना पैयान लावली, जुड्या बांधे ना पैयान लावली. वृंदावनी तुळसबाई कोण लावली, वृंदावनी तुळसबाई कोण लावली. बरं. तुमच्याकडे काही आगळा वेगळा तुमच्या अंगावर ड्रेस आहे आणि तुम्ही सुद्धा काठी असते चोपदाराकडे? हा, काठी होती किती बाबा. वर्षापासून सेवा करता दादा? आम्ही तरी 12 वर्ष झाली. 12 वर्ष झाले सेवा करता. बरं. तुमचं घरचं म्हणजे काय प्रपंच वगैरे कसं धकता आणि एवढं मोठं सरपंच नाथ महाराजच पाहून घेते. वा 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 वा. 7 दिवस मुक्काम आहे. आता काय इच्छा आहे तुम्हाला? काय मागायचं नातरायाला? नाथनाला एवढंच मागणं आहे की आपले सगळे देशमुख, आपली मराठी, हे सगळं बांधव वारकरी संप्रदाय चांगले वारसा चालवा नाथ महाराजाचा. भावी पिढी नवीन
वा वा, धन्यवाद दादा. तुम्हाला स्वतःसाठी काहीच मागायचं नाही, सगळ्यासाठी मागायचं नाही का? हा. एकदा चोपदारासाठी टाळी वाजून स्वागत करा गड्या. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.